हा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न नामाई मॅन ऑफ द तिथे ते बघ तिथे ते चालेल एक जाऊ नक्कीच येताना पाहायला मिळते. नितेश आतापर्यंत बाजू चांगली गोलंदाजी सातत्याने अचूक टप्पा नितेश यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. कुटुंबाचा चेंडू होता इथे मात्र अक्रॉस झाला भिरकावून दिला चेंडू जाणं का सीमारेषा पलीकडे यस हा येतोय चेतनाच्या बॅटमधून पहिला खणखणीत दणदणीत सॉरी माफ करा तुषारांच्या बॅटमध्ये होतोय खणखणीत दणदणीत चौकार 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढ होते. चांगली फलंदाजी दोन्ही बल्लाढ्य संघ खळंगाव आणि बिरमणी एकाच कोयना विभागातील दोन्ही संघ आतापर्यंत खूप एकमेकांसोबत करतात बिंदास एकमेकांचे डावटे सुद्धा एकमेकांना माहित असतील. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतं तुषार इथे मात्र नक्कीच LBWची अपील मागितली ती पंचांनी मात्र ताप फेटाळली आणि निर्धाव चेंडू घोषित होताना पाहायला मिळतोय. पुन्हा झालं गीतेश सातत्याने फलंदाजी अचूक टप्पा वेगावरती जरी सॉर होत नसेल ना तरी टप्पा लय आणि लाईन अप्रतिमाशी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गीतेश सज्ज होताना पाहायला मिळतोय. कुटुंबाचा चेंडू इथे मात्र जेलची नामी संख्या असेल जेल होणार का हो हो आणि गीतेश कदाचित जेल घेणं गरजेचं होतं. गीतेश थोडी चुकी करताना पाहायला मिळतं. आपल्या पॉवर थ्रो मध्ये त्यांना चेंडू रनर मध्ये का कॉटन बोर्डचा विकेटचा शिकार होणं गरजेचं होतं का तेच डेफिनेटली चला पुन्हा एकदा गीतेश सज्ज पाहायला मिळतं. चेतन क्लासिकल फलंदाजी पाहायला मिळते. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जाताना पाहायला मिळेल. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दुहेरीदा सुद्धा पूर्ण केली गेली. धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्येत बदलणार होते 5 चेंडूच्या सतत 8 धावा. पुन्हा एकदा चेतन हो ताकदीचा वापर फटका आहे प्रॉपर चेंडू करताना पाहायला मिळतो. हवाई सफर क्लास 1 षटकार अप्रतिम चेंडूला हेरलं बॅटच्या रनर मध्ये चेंडू घेतला आणि मात्र त्याच्यावरती जमखम दाखवली आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. धावसंख्या होते 14 धावा. आतापर्यंत गीतेश 5 चेंडू हाताळले होते. शेवटच्या क्षणी मात्र बॅटच्या रनर मध्ये चेंडू दिला आणि चेतनने पूर्ण ताकदीचा वापर केला आणि षटकार देताना पाहायला मिळतो. धावसंख्या 14 धावा. पाहायला मिळतोय अभि पुन्हा एकदा अभि तो कभी नव्हे अभि तू दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय नक्कीच तुषार कुटप्प्याचा चेंडू होता भाई पोचणार का पाहणं गरजेचं आहे आणि कदाचित दुहेरी धाव धावसंख्येत 2 ने वाढ.
धावसंख्या 16. धावसंख्या विचार केला तर धावसंख्या होते 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गदर्शक आतापर्यंत 2 चेंडूचा खेळला संपला. 4 चेंडू शेष. पुन्हा शेषला चढेल चेंडू. श्रीकांत 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे ती मात्र 20 धावा. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आदित्य मोरे चेंडूला चेस करतो. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा अभि. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. नोलाच मारण्याचा चेंडू जातोय. पांडुरंग पांडुरंग कोणती चुकी करत नाही. प्रत्येक कांबळे अप्रतिमाचा झेल टिपला गेला. पाच चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे ती मात्र 22. शेवटचा चेंडू अभि मोरेच्या या षटकातला. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. फलंदाज गणेश मोरे मागच्या सामन्याचा हिरो मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं होतं. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आधी श्रीकांत कांबळे होता. त्यानंतर एक्सचेंज करून प्रतीक कांबळे आणण्यात आला. त्यानंतर एक सुरेख झेल कंप्लीट केला गेला त्याच्या माध्यमातून. यावेळी चेंडू खाली पुन्हा एकदा प्रतीक कांबळे. यावेळी मात्र धावसंख्या झाली आहे ती मात्र 23. दोन षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती मात्र 23. अभि मोरेच्या या षटकामध्ये धावा आल्या. गोलंदाजी मार्कवर प्रतीक कांबळे एक तेज तर्रार गोलंदाज ज्याच्या गोलंदाजी धार आहे. प्रतीक कांबळे यांनी जर हॅट्रिक घेतली तर बिरमणी गावचे एडिटर श्री भैरवनाथ प्रतिष्ठान बिरमणीचे एडिटर श्री राजू मोरे यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गीतेश घाडगे
यावेळी अभि मोरे च्या हातामध्ये चेंडू, एक धाव या चेंडूवर, या चेंडूवर एक धाव आली आहे. येस, प्रतीक कांबळे जर पाहिलं ना तर हीच प्रतीकची खासियत आहे. जर पाहिलं ना तर यॉर्कर लेनचा चेंडू तो नेहमीच टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये तो सफल देखील होतो. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू घेऊन प्रतीक कांबळे सज्ज. यावेळी मोठा फटका खेळला गेला बॅट्समन चेतन उफाळेच्या बॅट मधून, सीमा रेषा पार षटकार. हीच खासियत आहे फलंदाज चेतन उफाळेची. चूक झाली आहे, यस चूक झाली आहे, अभि समजवतो प्रतीकला. पुन्हा एकदा प्रतीक कांबळे सज्ज होताना पाहायला मिळतंय. टप्प्याचा चेंडू, इथे मात्र बॅटचा रडाचा चेंडू अजय सर पडताना पाहायला मिळतं. चांगले क्षेत्ररक्षण अजय सरांनी मात्र आज सकाळच्या सत्रापासून प्रभावित केलं क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत, कोणती चुकी करत नाहीत. थोडासा टप्प्याचा चेंडू होता, चेतन मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, थोडासा टप्पा चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी करताना पाहायला मिळतं प्रतीक. आणि चांगला कमबॅक करणं गरजेचं असेल. जर षटकार जरी मिळाला ना तर खचून न जाता मात्र पुढच्या चेंडूवरती कमबॅक करणं ही खासियत असते गोलंदाजी, ते मात्र नक्की प्रतीक करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गणेश तू प्रत्येक समीकरण त्यांना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काढलं होतं, ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, एकदा पूर्ण केली, धावसंख्या देखील वाढ होते, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते प्रतीक. कमबॅक येत आहे, कमबॅक परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ते परिवर्तन करताना पाहायला मिळते प्रतीक. धावसंख्येचा विचार झाला, धावसंख्येचा 32. पुन्हा एकदा प्रतीक टू चेतन, पुन्हा एकदा ताकदीचा वापर, फटका आहे प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर षटकार. धावसंख्येचा 38. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहिलं होतं प्रतीक. पुन्हा एकदा चांगला क्रिकेटचा बोनस यॉर्करची केली होती, एकदा पूर्ण प्रणीत प्रणीत अतिरेकी हमला सगळी होता. स्वतः कर्णधार आता काय
सचिन मोरे उर्फ मायकल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करणार का पाहणं गरजेचं असेल. हो 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 काय गोलंदाजी अप्रतिम. सचिन मोरेने जर हॅट्रिक घेतली तर सतीश मोरे व्हीएस फोर्स यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक फोनवरती. आणि जर चेतनाची जर सचिनने विकेट घेतली तर प्रतीक घाटगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा सचिन सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव नक्की अर्जित केलेली धावपटलावरती धावसंख्येने वाढ होते. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का एखाद्यावरती समाधान. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सचिन सज्ज होताना पाहायला मिळते. सचिन उर्फ बाबू कदाचित ऑफ करणं गरजेचं असेल का. ते यस डेफिनेटली एक षटकार चालतं. धावसंख्या विचार केला तर धावसंख्या होते 46. गचाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू सुद्धा तितका अकोट टप्प्यात होता. मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला ना. नशिबाची साथ बाबू यांना मिळाली होती परंतु क्षेत्ररक्षणाने थोडासा दगा केला. बाबूने प्रेमाचा फूल बांधला होता पण सिमेंटच खराब निघालं. हो हो चांगली गोलंदाजी. हो 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 तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आदेश घाटगे यांच्या मार्फत. धावसंख्या 51 51 धावा. शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकदा षटकार. धावसंख्या होते पहिल्या षटकामध्ये होत्या 14. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9. तिसऱ्या षटकामध्ये आल्या 16 आणि या चौथ्या षटकामध्ये आल्या 18. अशा एकंदरीत धावसंख्या होते 57. विजयासाठी लक्ष असेल 24 चेंडू 58 धावा.
सलामीची जोडी अभि आणि किशोर तर गोलंदाजी मार्गावर गणेश वैयक्तिक पहिलं संगीत पहिलं षटक होताना पाहायला मिळतं. येस इट इज वाईट. पंचांच्या हात समांतर चेंडू अवांतर 1 धावेसाठी धावसंख्या देखील वाढ होते. दंडित केलं गेलं गोलंदाजाला एकेरी धावेसाठी धावसंख्या देखील वाढ होते. विजयासाठी लक्ष असेल. घे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चौकार अभि. चौकार. धावसंख्येत 1 चेंडू अखेर 5 धावा. विजयासाठी लक्ष असेल 58 धावा. अप्रतिम कॅच मित्रा. आणि पहिला गडी जातो तंबूचा अभि. अभिची खेळ तर संपुष्टात. अभि बॅक टू द पवेलियन आणि कौतुक करावं लागेल नक्कीच क्रमराजा तो क्षेत्ररक्षक. सूर्याचं किरण देखील होतं परंतु जिद्द मात्र ठेवल्या. शेवटच्या क्षणापर्यंत नजर रोखून धरल्या आणि मात्र नक्कीच विकेटचा पत्र त्याला पाहायला मिळतंय. पहिला गडी जातो तंबूच्या आश्रयाला अभि बॅक टू द पवेलियन. दिनेश नक्कीच आमच्यापर्यंत नाव पोहोचवलं जाते. दिनेश अप्रतिमाचा झेल टिपताना पाहायला मिळाला. आदित्य आदित्य गणेश चांगली गोलंदाजी करताना बघा. अभि यांना मात्र तंबूच्या आशेला धाडताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. षटकार क्लास 1 फलंदाजी. षटकार आधी त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. षटकार धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 11. धावसंख्या ते 12.
संकेत गोलंदाजी मार्ग संकेत सध्या सामना सुरू आहे तो मात्र भैरवनाथ प्रतिष्ठान गिरमणी वर्सेस JMCC कळमगाव आणि आदित्य मोरेसाठी विशेष पारितोषिक आलंय कुमार सचिन कात्रडे यांच्याकडून सुनील कात्रडे यांच्याकडून गोलंदाज संकेतचा पहिला चेंडू आदित्यसाठी यावेळी स्विंग अँड मिस आदित्यकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते स्विंग अँड मिस आदित्यसाठी पारितोषिक आलंय सुनील कात्रडे यांच्याकडून या षटकामध्ये जर 2 षटकार आले दुसरा चेंडू यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा स्विंग अँड मिस 2 निर्धाव चेंडू गोलंदाज संकेताची सुरेख गोलंदाजी फलंदाज आदित्यला चेंडू समजत नाहीये कदाच किशोर स्ट्राईक वरती जाणं गरजेचं असेल इकडे नॉन स्ट्राईकला उभा राहिला तर ओव्हरला प्रति तुम्हाला 15ची सरासरी असेल कदाचित ज्यावेळी आदित्यच्या बॅटमधून एक षटकार जर आला दुसऱ्यांदा बॉट येताना पाहायला मिळत आहे तर यावेळी मात्र काय घडणार पाहणं गरजेचं असेल इथे मात्र दिशेने गोलंदाजी व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला आणि किशोर ज्या फलंदाजी गरज होती आक्रमक फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे किशोर आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तर व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला व्हाईट +1 टेबल 2 धावा मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर यश याला मात्र सलग 5 षटकार मारले होते किशोराने त्याच्या आधीचे जर रबर बॉल मग ऐकलं तर नक्कीच 6 बॉल 31 धावांची गरज होती तेव्हा मात्र रोळेसोबत मारले होते 5 षटकार आता मात्र संघाला गरज असेल तेव्हा किशोर करता आणि करवेता बनणार का पाहणं गरजेचं असेल पुन्हा एकदा चेतन सज्ज होताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा फुलटा चेंडू जेलची नामी संधी असेल का आणि हात चौकार येताना पाहायला मिळतो फुलटा चेंडू होता 4 धाव येताना पाहायला मिळतात किशोर धावसंख्या होते 18 धावा येस व्हाईटच्या सोबत दंडित केला गेला पंचांमार्फत धावसंख्या होते 19. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली होती 21 विजयासाठी सदतीस धावांची आवश्यकता इथून पुढे यावेळी मात्र किशोर मोरे ट्रेड मॅक्स शॉट इनटू द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट हेच करतो किशोर मोरे ज्यावेळी त्याच्या पालेमध्ये गेंद पडते काय फटका देखना फटका खेळलाय किशोर मोरेने आतापर्यंत किशोर मोरेने फेस केलेत 3 चेंडू मध्ये 12 धावांवर किशोर मोरे खेळतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावांवर 5 चेंडू 27 धावा आता मात्र 13 चेंडू
31 धावांची आवश्यकता. यावेळी स्लाइस केलाय चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. चेंडू दन 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 दना दन करत सीमा रेषा पार चौकार आलाय. धावसंख्या झाली 31. किशोर मोरे येस आपले रंग दाखवतोय. किशोर मोरे इन फॉर्म आहे. जशी फलंदाजी मागच्या संडेला किशोर मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळालेली त्याच पद्धतीची फलंदाजी ज्या ज्यावेळी बिरमणी संघाला गरज आहे त्यावेळी किशोर मोरे उभा राहिलाय. आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी इतिहासच घडला पाहिजे. जर पाहिलं धावसंख्या झाली आहे 2 षटका अखेर 31. इथून पुढे विजयासाठी 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. प्रति ओव्हर 13.5चा रन रेट. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज योगेश राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज. त्यांच्या गोलंदाजीवरती संकेतांच्या गोलंदाजीवर आला टोटल 19 धावा. पहिल्याच षटकामध्ये होत्या 12 धावा. या षटकामध्ये आला 19 धावा. एकंदरीत धावसंख्या होते 31. विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 27 धावा. 10 ते 15 पावलांचा रन घेऊन गोलंदाज योगेश सज्ज झाला राईट आर्म ओव्हर द विकेटने. आदित्यसाठी पहिलाच चेंडू. यावेळी लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आदित्य बाद होतोय. दुसरा धक्का बिरमणी संघाला आदित्यच्या रूपामध्ये लागतोय. मैदानाच्या आतमध्ये गीतेश घाडगे इनॅट नंबर 4 फलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता मात्र 11 चेंडू 27 ची गरज. सामना कभी इधर झुके कभी उधर झुके, कभी इधर झुके कभी उधर झुके. चांगला मारला नवीन बॅटर गीतेश साठी गोलंदाज योगेश सज्ज झालाय. यावेळी लेग स्टिकच्या बाहेरून पंचांचे 2 हात समांतर एक्स्ट्रा अवांतर 1 धाव आली आहे. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या आकार घेऊन पोहोचली आहे ती 32 वर. 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज योगेश सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक गणेश मोरे यांच्याकडून झाली आहे चूक. चुकीचा भुर्दंड भोगावा लागतो. येतो या चेंडूवर चौकारासह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36च्या घरामध्ये. अजूनही विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 22 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं तर गीतेश क्लास दाखवताना पाहायला मिळतंय. हा पुन्हा एकदा चौकार आला असता परंतु चांगलं क्षेत्र पाहण्यामध्ये एकदा पूर्ण एकादर समाधान आणि किशोरला स्ट्राईक वरती असणं गरजेचं असेल का तेच डेफिनेटली असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 37 धावा. तर थोडस लक्ष अवघड आहे परंतु मात्र 21 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते किशोर. चांगली गोलंदाजी अकुटपाचा चेंडू परंतु नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं आहे. ईच अँड एव्हरीवन इम्पॉर्टंट क्रिकेट. इथे मात्र की चौकार येताना मिळतोय. नशिबाची साथ येताना पाहायला मिळते. नक्कीच धावा धावा धावा. इथे भावासाठी धावा करते पाठीशीरा. इथे मात्र जिंकण्यासाठी धावा करते.
शेवटचे 2 चेंडू शेष असलेल्या 2 चेंडूवरती काय होणार पाहणं गरजेचं आता. 17 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. किशोर आणि गीतेश दोन्ही बल्लाढ्य फलंदाज खेळपट्टीवरती आपले पायावर उभे आहेत. काय करणार ज्या पद्धतीने बोलताना पिंपळाचं झाड खडकामध्ये उभं राहतं निर्भीडपणे निर्धास्तपणे. वादांचं काय किती येतात किती जातात पण आपले मूळ येऊन उभं राहतं खडकामध्ये. किशोर आपल्या संघासाठी मात्र नक्कीच चांगली भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. थोडसा रनअप मध्ये अडथळा येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा किशोर सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक बल्लाढ्य फलंदाज लांबच लांब षटकार मारणारी ज्याची ओळख ख्याती आहे तोच किशोर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू रॉक होलचा चेंडू होता अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. चेंडू जातो. येस इट इज षटकार. येस क्लास 1 फलंदाजी किशोर ज्या षटकाराची गरज होती तो षटकार येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज काय चुकी करत असेल मित्रांनो तर ज्यावेळी तुमची ऑफ साईडला क्षेत्ररक्षण सज्ज आहे आणि त्यावेळी तुम्ही ब्लॉक होल मध्ये चेंडू मारता ते पण पायामध्ये. कारण की लेग साईड ही अशी असते ना ज्यामध्ये फलंदाजी बॅट एकदम फ्री फिरली जाते आणि त्याला पूर्णपणे फायदा घेतला किशोर याने. आणि आता गोलंदाज थोडासा मात्र दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळतो का ते. येस डेफिनेटली. 7 चेंडू 11 धावेची गरज असेल. किशोर फायर शेवटचा चेंडू 7 चेंडू 11 धावा. हो 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 पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पंचांकडे दाद मारली. पंचाने मात्र दाद फेटाळली. एक धाव नक्की अर्जित केला ते. धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आता गरज असेल धावसंख्या 48 विजयासाठी लक्ष असेल. 6 चेंडू 10 गरज. दिनेश स्वतः कर्णधार येताना पाहायला मिळतात. दिनेश 6 चेंडू 10 धावेची गरज. किशोर ऑन फायर येताना पाहायला मिळेल का गरजेचं असेल. पुन्हा एकदा कुटुंबाचा चेंडू होता. चौकार जाणार का आणि दुहेरी धाव. धावसंख्येत 2 वाढ. 5 चेंडू 8 धावेची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्येचा विचार करता आता समीकरण असेल 4 चेंडू 6 धावेची गरज. येस विकेटचा पतन. किशोरची खेळ ते संपुष्टामध्ये. किशोर धावचेचा बाद येताना पाहायला मिळतोय.
3 चेंडू 5 धावेची गरज. पुन्हा आता सिच्युएशन थोडीशी पाहायला मिळते. 3 चेंडू 5 धावेची गरज. पुन्हा एकदा प्रणीत. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 2 चेंडू 4 धावेची गरज. पुन्हा एकदा गीतेश. दोन्ही बॅट्समॅन क्रॉस व्हायला लागतात. एक चेंडू 3 धावेची गरज. एक चेंडू 3 धावेची गरज. काय मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. नक्कीच कौतुक असलेला गोलंदाज कर्णधार दिनेश. मित्रांनो आता ऐका, एक रनाचं महत्व किती असतं. एक धाव किती महत्वाची असते समजलं. आता एका धावेसाठी बिरमणी संघ पराभूत जाताना स्कोअर लेवल एका धावेची गरज होती आणि एका धावेसाठी बिरमणी संघ पराभूत होताना पाहायला मिळतोय. विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय टीम कळमगाव संघ. कळमगाव संघाचं कौतुकाला खास करून दिनेश शेवटचा गोलंदाज. काय गोलंदाजी केली. 5 चेंडू 6 धावेची गरज होती मित्रांनो. 5 चेंडू 6 धावा आणि नंतर 5 चेंडू 6 धावा करताना सुद्धा